आणि महत्त्वाची राजकीय बातमी। तळ कोकणामध्ये महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं बोललं जातंय। राजन तेली यांनी पत्रक काढत दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे। 15 वर्षात सावंतवाडीमधील आमदार विकास करू शकले नाहीत असं राजन तेली यांनी म्हटलं आहे। मतदारसंघाचा लेखाजोखा मांडलाय। इथे आरोग्याची असलेली सोय, इथे प्रत्येक नोकरीची, यापूर्वी आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळी आश्वासनं दिली। आज स्टेशनचा कारखाना आणतो, उद्या मग सेटअप बॉक्सचा कारखाना या ठिकाणी आणतो, 1.5 लाख लोकांना रोजगार देणार। तिकडे सावंतवाडीला मल्टीपर्पज हॉस्पिटलसाठी 6 वर्षापूर्वी पैसे येऊन पडले, भूमिपूजन झालं तरी त्याचं काम नाही। एसटी स्टँड तिकडे आज आमदारांच्या समोरच्या बाजूला एसटी स्टँड ठिकाणी आहे, त्याचा कुठं पत्ता नाही। असे अनेक विकासाचे जे प्रश्न आहेत जे लोकांच्या उपयोगी आहेत त्या ठिकाणी ओस पडलेले आहेत। आणि भावनिक पत्रकारिता किती वेळापर्यंत सहन करणार आहोत। आणि म्हणून आपण सगळ्यांनी आमच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राणे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील यांच्या नजरेची गोष्ट आणून देऊया की सगळ्या प्रकारच्या संस्था या भारतीय जनता पक्षात ताब्यात असल्यामुळे आज फक्त मित्रपक्ष आमच्या भारतीय जनता पक्षाच्या मतांवर सोडणार आहे की काय।